KNCC विरुद्ध न्यामा बॉईज. हॅलो, सामन्याला सुरुवात होत आहेत ते गोलंदाज आहेत ते अनिकेत. पायावाशी पायावाशी हॅलो हॅलो. स्ट्राईकला आहेत ते प्रणय, नॉन स्ट्राईकला आहेत ते मयूर, गोलंदाज आहेत ते अनिकेत. पहिला चेंडू हलका त्याने टोळ्याला फटका, डिक्लेअर झोन मध्ये. त्याने टोळ्याला फटका, रनआउटची संधी होती अनिकेत. टॅपच्या साहाय्याने मारलेला फटका, रनआउटची संधी होती, परंतु थर्ड अंपायर आणि गडी बाद OUT असा निर्णय येतोय थर्ड अंपायर करून. मयुरांची जागा भरण्यासाठी येतोय तो आशिष. 3 चेंडू, शेवटचे 3 चेंडू. चांगली अशी गोलंदाजी करतोय अनिकेत. फलंदाजाला काही चेंडू समजण्यात येत नाहीये. चांगली अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी अनिकेत. चार चेंडू 2 धावा, शेवटचे 2 चेंडू. त्याने टोळाला फटका ऑफच्या दिशेला. विशेष शांत चालू असलेला सामना न्यामा बॉईज वर्सेस KNCC. शेवटचा चेंडू, अतिरिक्त चेंडू, वाईट चेंडू. पंचांना वामक करण्याची पुन्हा एकदा संधी. एकनी धावसंख्येत भर होते, ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4. एक षटक संपल्यानंतर KNCC या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5. एक गडी धावसंख्या झाली ती 5. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन येत आहेत ते समीर. एक ऑलराऊंडर खेळून न्यामा बॉईज मधला. बघा आपल्या संघासाठी कशा रीतीने गोलंदाजी करतो समीर. अतिशय चांगली अशी गोलंदाजी समीर. फलंदाजाला काही समजला नाही. चेंडू ऑफ कटर करतोय आपल्या संघासाठी. अतिशय चांगली अशी गोलंदाजी समीर यांच्याकडून.
त्याने टोला फटका डिक्लेअर झोन मध्ये आपल्या बोटांची जादू दाखवतोय आपल्या गोलंदाजी मार्फत समीर. लेगच्या टोला फटका रनआउटची संधी. यष्टीरक्षक थोडीशी चुकी होते घारा यांच्याकडून. चार चेंडू धावसंख्या झाली ती 8. अतिशय चांगली अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी समीर. शेवटचे 2 चेंडू 2 टू गो. आणि पुन्हा रनआउटची संधी. अतिशय चांगला असं यष्टीरक्षकाकडून गोलंदाजाला 7 अशा प्रकारे मिळत. गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करू शकतो आपल्या संघासाठी. हे जागतं जुळतं उदाहरण दाखवतो आपल्या संघासाठी न्यामा बॉईज. थँक्यू. फलंदाज देत आहे तो सिद्धेश. शेवट चेंडू 1 टू गो. हलक्या त्याने टोला फटका ऑफच्या दिशेला डिक्लेअर झोन मध्ये जातो का, परंतु यश क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. दोन षटक संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती केएनसीसी संघाची 9. अतिशय चांगली अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी न्यामवाई संघ. गोलंदाज ते ओमकार. अतिशय चांगली अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी ओमकार. दोन्ही संघाला काही मारण्याचा प्रयत्न करायचा देतच नाही. अतिशय अशी चांगली अशी गोलंदाजी करतो. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी ओमकार. फलंदाजाला अतिशय जखडून ठेवलंय केएनसीसी या संघाच्या. पुन्हा ऑफच्या शर्टोला फटका डिक्लेअर झोन मध्ये. अतिशय दोन्ही फलंदाजांना काही मारण्याची संधी प्राप्त करून देत नाहीये गोलंदाज ओमकार. मारण्याचा प्रयत्न रनआउटची संधी आहे, परंतु शेवटची 2 चेंडू धावसंख्या झाली ती 12. रनआउटची संधी यष्टीरक्षकाकडून अतिशय चांगला यष्टीरक्षण होत आहे. अनिकेत उर्फ घारा यांच्याकडून अतिशय चांगली अशी गोलंदाजी करतय आपल्या संघासाठी ओमकार. जागा म्हणून मारण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय चांगली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. तर फलंदाजाला काही मारण्याचा प्रयत्न देत नाहीयेत. 3 षटक संपल्यानंतर केएनसीसी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. चांगली अशी गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी नामा बॉईज. शेवटचं षटक घेऊन येतात आपल्या संघासाठी रोहन. धावसंख्या झाली ती 13. पुन्हा जागा म्हणून मारण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय आणि रनआउट होतोय फलंदाज. थँक्यू डीजे. प्रणय तंबूच्या दिशेला परततोय आणि त्याची जागा भरण्यासाठी येतोय तो साईल.
स्ट्राईकला ते सिद्धेश, एक घणाघाती फलंदाज मानला जातो केएनसी संघाचा, परंतु त्यांनाही जखडून ठेवलंय नामावळ या संघाच्या गोलंदाजांनी. टॅपच्या साहाय्याने मारलेला फटका ऑफच्या दिशेला. टॅपच्या साहाय्याने मारलेला फटका अतिशय चांगला क्षेत्ररक्षण. चार चेंडू धावसंख्या झाले ती 16. शेवटचे 2 चेंडू टू गो. आणि चेंडू सीमारेषे पार 6 धावांसाठी गडी बाद होतोय. सायलनची जागा भरण्यासाठी येतोय हिमांशू. टीम मीटिंग मित्रांनो जरा कमी करायची आहे, वेळ कोणासाठी थांबत नसते, तर सामना त्वरित सुरू करायचा आहे मित्रांनो. यापुढे होणारा सामना मोरेगाव चॅलेंजर विरुद्ध एमसीसी. मोरेगाव चॅलेंजर कर्णधार पाठवायचा आहे आणि एनसीसी एमसीसी कर्णधार पाठवायचा लवकर टॉस बॉक्स मध्ये. आताचा होणार आहे तो सामना, त्याचा नाणेफेकी करतील ते शैलेश. स्ट्राईकला आहेत ते गुल्डक, नॉन स्ट्राईकला आहेत ते समीर, गोलंदाज आहेत ते प्रतीक. पहिला चेंडू स्वीपच्या साहाय्याने मारलेला फटका डिक्लेअर झोन मध्ये. गुल्डक नावातच गुल्डक आहे, बघूया कशा रीतीने फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. मोरेगावचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं. मोरेगाव चॅलेंजर आणि शैलेश करावडे कुठे असतील त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं टॉस का बॉस जवळ. शैलेश करावडे, शैलेश करावडे, शैलेश करावडे, शैलेश करावडे सर एक आई जीवदानी मंडळाचे एक आधारस्तंभ त्यांच्या हस्ते टॉस करतील. शैलेश करावडे एक 2 शब्द या आयोजनाबद्दल काय सांगतील? एक दमदार आयोजन आहे त्याबद्दल काय सांग? गुल्डक सावध पवित्रा गेला आपल्या संघासाठी फलंदाजी करतो. 3 चेंडू स्वीपच्या साहाय्याने मारले डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा स्वीपच्या साहाय्याने मारलेला फटका डिक्लेअर झोन मध्ये. 4 चेंडू 4 धावा. सावध पवित्रा घेऊन आपल्या संघासाठी फलंदाजी करतो गुल्डक. टॉस विन मोरेगाव चॅलेंजर, टॉस विन झाला. गोलंदाजांनी काहीतरी चेंडू मध्ये बदल केलाय, परंतु गुल्डक यांना काही चेंडू समजला नाही. यष्टीरक्षकाची काही साथ मिळाली नाही. डिक्लेअर झोन मध्ये देतो 5 चेंडू 5 धावा. शेवट चेंडू
पुन्हा स्वीपचा शॉट. एक षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती नॅमाबाईच्या संघाची 6. सावन महिना म तुला याद करना ये सावन महिना म तुला याद करना ये याद करना ये रंग तुला प्यार करना ये याद थँक्यू करना डीजे. क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं मित्रांनो. गोलंदाज हिमांशू. स्ट्राईकला ते समीर. गोलंदाज हिमांशू. दोन्ही फलंदाज काहीतरी गेम प्लॅन करून आलेत की स्वीप शिवाय कोणत्याही प्रकारची फलंदाजी करायची ना. अतिशय सावध पवित्रा घेऊन आपल्या संघासाठी फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. मोरेगाव चॅलेंजर याने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलं आहे. ते म्हणजे MCG या संघाला. नेक्स्ट मॅच मोरेगाव विरुद्ध MCC. मानाचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषा पार. 4 धावेसाठी 4 धावसंख्येत भर होते ती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. 3 चेंडू 12 धावा. चांगली अशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी समीर. पुन्हा अतिशय कार्पेटच्या सहाय्याने मारलेला फटका. 4 धावेसाठी 4 धावसंख्येत भर होते ती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. 2 धावांची आवश्यकता नामाबाई संघाला हा सामना जिंकण्यासाठी. अतिशय चांगली अशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी समीर. आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी होती परंतु संधीचं काही सोनं करू नाही शकले गोलंदाज. टॅपच्या सहाय्याने मारलेला फटका. रनआउटची संधी. तसेच आपल्याला लाभलेले आपले पंच एक गंभीर सर कॉम्प्युटर बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चांगली अशी गोलंदाजी. फलंदाज आले ते सौरभ. गंभीर सर प्लीज कुठे असतील तर कॉम्प्युटर बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कॅपच्या दिशेला टोळा फटका आणि नामाबॉई संघ विजय होतोय.